अंतर मोजमाप एकके. आपण गणितामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मोजण्यासाठी वेगवेगळी एकके वापरतो. लांबी, रुंदी किंवा उंची मोजण्यासाठी आपण मेट्रिक पद्धतीमध्ये मिलीमीटर किंवा सेंटीमीटर किंवा मीटर किंवा किलोमीटर यासारखी एकके वापरतो. त्याचप्रमाणे आपण ब्रिटिश पद्धतीमध्ये इंच, फूट, यार्ड, मैल यासारखी एकके वापरतो. तर आपण बघू या एककांमध्ये काय फरक असतो. आपल्या मोजपट्टीवर ज्या खुणा असतात त्यातील सर्वात लहान खुणा या मिलीमीटरच्या आहेत. यातल्या दोन रेषांचे अंतर म्हणजेच 1 मिलीमीटर आहे. आपण जेवढ्या या रेषा असतील तेवढे अंतर हे तेवढे मिलीमीटर असेल व जेथे 10 मिलीमीटर अंतर होईल तेथे 1 सेंटीमीटरची खूण आहे. म्हणजेच 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे 20 मिलीमीटर म्हणजे 2 सेंटीमीटर. तसेच 1.5 सेंटीमीटरमध्ये किती मिलीमीटर असतील ते आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तुम्हाला मिलीमीटर व सेंटीमीटरमधला फरक समजला असेल. 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. आता मीटरमध्ये किती सेंटीमीटर किंवा मिलीमीटर असतात ते बघू. मीटरमधील अंतर मोजण्यासाठी आपल्याला मोठा टेप लागेल. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असते. तर 1000 मिलीमीटर बरोबर 1 मीटर असते. आपण छोटे अंतर मोजण्यासाठी मिलीमीटर किंवा सेंटीमीटर वापरतो. जास्त अंतर मोजण्यासाठी आपण मीटर किंवा किलोमीटर वापरतो. 2 गावामधील अंतर मोजण्यासाठी आपण किलोमीटर वापरतो. तर 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर असते. तर 5 किलोमीटरमध्ये किती मीटर असतील? तर 5 किलोमीटरमध्ये 5000 मीटर असतील. तर ही झाली मेट्रिक पद्धतीमधील अंतर मोजण्याची एकके. आपण ब्रिटिश पद्धतीमध्ये अंतर मोजण्याची एकके बघूया. तर ब्रिटिश पद्धतीमध्ये इंच, फूट, यार्ड, मैल ही एकके येतात. बारा इंच मिळून 1 फूट बनतो. तर 3 फूट मिळून 1 यार्ड बनते व 1760 यार्ड मिळून 1 मैल बनतो. आपण आता मेट्रिक पद्धतीमधील व ब्रिटिश पद्धतीमधील संबंध पाहूया. तर 1 इंच अंतर हे 2.54 सेंटीमीटर एवढे असते व 25.4 मिलीमीटर एवढे असते. तसेच 1 फूट 30.48 सेंटीमीटर एवढे अंतर असते व 304.8 मिलीमीटर असतात. तसेच 1 मीटरमध्ये 3.281 फूट असतात व 39.37 इंच असतात. समजा एखाद्या मुलाची उंची 5 फूट 3 इंच आहे व दुसऱ्या मुलाची उंची 162 सेंटीमीटर आहे. तर कोणत्या मुलाची उंची जास्त आहे? उत्तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा.